नमस्कार मित्रांनो, आज आपण एक गंमत बनवणार आहोत जी आर्टही आहे आणि सायन्सही आहे. तर आपण बनवणार आहोत आज फ्रेंडशिप बँड किंवा फ्रेंडशिप ब्रेसलेट. आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे एक पुठ्ठ्याचं वर्तुळ कट करायचं आहे. हे वर्तुळ मी 12 सेंटीमीटर व्यासाचं घेतलेलं आहे. त्या वर्तुळाचे आपण 8 समान भाग करून त्याला रेघा मारलेल्या आहेत आणि प्रत्येक एंडला इथे 8 अशा नॉच तयार केलेल्या आहेत. हे पाहून घ्या. हे सोपं आहे करायला. वर्तुळ कट करायचं आणि त्याचे 8 भाग करून नॉच तयार करायचे आणि सेंटरला एक होल पाडायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागतील कलर, दोरे. लोकर घेतलेली आहे मी आणि तुम्ही कोणतेही कलर घेऊ शकता. असे कलरचे दोरे तुम्ही घ्यायचे आहेत. आणि आपण आता हे फ्रेंडशिप बँड किंवा आपण ब्रेसलेट म्हणू किंवा आपण याची राखी सुद्धा बनवू शकू. राखी बनवता येईल याची. तर अशा प्रकारे हे घ्यायचं आणि आता हे कसे आपण ह्याचं विविंग करायचं आहे, विणायचं कसं आहे ते आपण पाहूयात. तर हे असं वर्तुळ घ्यायचं आणि या वर्तुळात आपल्याला हे दोरे जे आहेत ते दोरे याच्यात ओवायचे आहेत. सगळेच्या सगळे दोरे. ठीक आहे. आपण सगळे हे दोरे ओवून घेतलेले आहेत इथे. आता काय करायचं तर याचं जे एंड आहे त्या एंडला आपण इथे एक छोटीशी गाठ मारायची आहे मागच्या बाजूला. गाठ मारलेली आहे आपण आणि हे आता ओढून घ्यायचं. ठीक आहे. आता हा एक दोरा तुमचं कलरचं कॉम्बिनेशन जे काय तुम्हाला हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही करून घेऊ शकता. आता मी एक कलर कॉम्बिनेशन करून घेतो. पहिला व्हाईट घेतलेला आहे. तुमच्या इच्छेप्रमाणे करू शकता तुम्ही. दुसरा घेतलेला आहे हा गुलाबी घेतलेला आहे, लाल घेतलेला आहे, परत येलो घेतलेला आहे. ठीक आहे. येलो घेतलेला आहे. त्याच्यानंतर परत मी हा व्हाईट घेतलेला आहे. त्याच्यानंतर परत हा गुलाबी घेतला आहे आणि हा येलो. असं मी हे लावून घेतलेलं आहे. प्रत्येक नॉच मध्ये हा अडकवून घेतलेला आहे. आता विविंग कसं करायचं आहे तर हा जो मोकळा नॉच आहे त्या मोकळा नॉच मध्ये पहिले 2 या जे लोकरीचे धागे आहेत ते सोडून हा तिसरा जो धागा आहे हा इथे घ्यायचा. ओके. त्याच्यानंतर हा मोकळा झाला. हे 2 सोडायचे आणि हा तिसरा जो आहे हा इथे घ्यायचा. आता हाच क्रम आपण चालू ठेवायचा आहे. 2 सोडले, तिसरा घेतला, 2 सोडले, 2 सोडले, तिसरा घेतला, आता परत हे 2 सोडले आणि तिसरा घेतला. हे असं करत राहायचंय. आणि इथे जे विविंग होत आहे ते विविंग झाल्यानंतर हा खालची जी गाठ आहे ती थोडीशी ओढून घ्यायची. अशी ओढून घ्यायची आणि हे थोडंसं ताणून घ्यायचं आणि हा क्रम चालू ठेवायचा आहे. विंग होत गेलं
की तुम्हाला इथे तयार झालेलं दाखवतोय. हे मी विविंग केलेलं आहे आणि सेमच आहे, विविंग केलेलं आहे आणि विविंग झाल्यानंतर हे असं होत राहतं. अशा प्रकारचा तुम्हाला एक मस्त विणलेलं असं फ्रेंडशिप बँड म्हणा किंवा ब्रेसलेट म्हणा किंवा राखी म्हणा होते. हे बघा मी एक मस्त इथे तयार करून घातलेली आहे. किती सुंदर झाली बघा, आहे ना. पण मित्रांनो, हे आर्ट आहे आणि मॅथ्सही आहे याच्यामध्ये. थोडंसं काय मॅथ्स आहे तर याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे पॅटर्न्स तयार करता येतात. हा जो क्रम मी सांगितला 2 नंतर, तर मी जो क्रम वापरला तो 2च्या आधीचा 1 तिसरा इकडे टाकलेला आहे, बरोबर आहे. तर एकच स्टेप आपण जी आहे ती रिपीट करत राहतो अगेन अँड अगेन. त्याच्यामुळे काय होतं तर आपल्याला ही डिझाईन मिळते याच्यामध्ये विशिष्ट प्रकारची. त्याच्यामध्ये सिमेट्री सुद्धा दिसते. लाल नंतर ठराविक काळानंतर लाल येतोय, याही बाजूला लाल आहे आणि याही बाजूला लाल आहे, म्हणजे सिमेट्री येते. याच्यानंतर थ्रेडचा जो सिक्वेन्स आहे तोही सेम आहे. ते फिक्स्ड ऑर्डरमध्ये ज्या त्याच्या थ्रेड्स आहेत ते मूव्ह होत आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला ही छान अशी डिझाईन मिळते आहे. आणि आपण हे करत असताना काउंटिंग करत असतो. 1 2 3 4, 1 2 3 4. हे जे काउंटिंग होतं त्या काउंटिंगमुळे ठराविक प्रकारच्या नॉट्स इथे तयार होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला एक सुंदर डिझाईन मिळते. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ब्रेसलेट हे तयार करण्याची जी ही आर्ट आहे, ही आर्ट मीट्स विथ मॅथ्स असं आपल्याला म्हणता येईल. आणि ऍक्च्युली हे मॅथ्स आणि क्रिएटिव्हिटी यांच्यामधलं एक कॉम्बिनेशन आहे. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.